इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इतिहासाच्या साधनांमधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पर्याय लिखित मौखिक भौतिक दृकश्राव्य. उत्तर दृकश्राव्य. 2. पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पर्याय आगा खान पॅलेस साबरमती आश्रम सेल्युलर जेल लक्ष्मी विलास पॅलेस. उत्तर अ आगा खान पॅलेस. 3. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश होय. पर्याय पोवाडा छायाचित्र मुलाखती चित्रपट. उत्तर ड चित्रपट. प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. कारण त्या काळात वृत्तपत्रांद्वारे समाजातील अंधश्रद्धा जातीभेद स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह यासारख्या सामाजिक प्रश्नावर लेख प्रसिद्ध केले जात होते. लोकमान्य टिळकांचे केसरी गोपाळ हरी देशमुखांचे प्रभाकर यासारख्या वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे कार्य केले. त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक सुधारणा आणि जागृती निर्माण झाली. 2. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. उत्तर कारण चित्रफितीमध्ये ऐतिहासिक घटना जशाच्या तशा चित्रित झालेल्या असतात. त्यामुळे त्या घटनांचे प्रत्यक्ष दृश्य स्वरूप पाहायला मिळते. दांडीयात्रा मिठाचा सत्याग्रह चले जाव आंदोलन यासारख्या घटनांच्या चित्रफितीमधून त्या काळातील परिस्थिती अचूकपणे समजते. म्हणून चित्रफिती विश्वसनीय साधने मानली जातात. प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा. 1. छायाचित्रे. उत्तर छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रामधून व्यक्ती घटना वस्तू व वास्तू यांची प्रत्यक्ष माहिती मिळते. व्यक्तींचा पेहराव स्वरूप तसेच ऐतिहासिक प्रसंग कसे घडले हे समजते. त्यामुळे छायाचित्रे इतिहासाची विश्वसनीय साधने मानली जातात. 2. वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. उत्तर वस्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तू चित्रे छायाचित्रे आणि कागदपत्रे जतन करून ठेवलेली असतात. या वस्तूंमधून इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील वस्तू व कागदपत्रे पाहायला मिळतात. त्यामुळे इतिहास अधिक स्पष्टपणे समजतो. 3. श्राव्य साधने. उत्तर ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य साधने आहेत. नेत्यांची भाषणे गीते आणि महत्त्वाचे आवाज ध्वनिमुद्रित स्वरूपात जतन केलेले असतात. रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन किंवा सुभाषचंद्र बोस यांची भाषणे ही श्राव्य साधनांची उदाहरणे आहेत. या साधनामधून त्या काळातील भावना व परिस्थिती समजते. प्रश्न चौथा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौतिक साधने इमारती व वास्तू किल्ले तुरुंग पूल वस्तुसंग्रहालय रस्ते पुतळे पदके